श्रीराम. आता आपण 129वा श्लोक बघूया. गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होऊन राहे. श्रीराम. ह्या श्लोकातही सत्संगतीचा महिमा सांगत आहे. गती कारणे सत्संगती म्हणजे सद्गती जी अंतकाळी मिळते. भगवंत किंवा सद्गुरूच आपल्या शिष्याचा अंतकाळ सांभाळतात. साधनेत प्रगती होते. त्यांच्या संगतीत बुद्धीचा पालट होतो. मन फार भरकटत नाही आणि कुठेही गुरफटत नाही. सत्पुरुष साधकाला सतत समजावून सांगतील. बुद्धीत पालट झाला म्हणजे मन इंद्रियांना आवरण्याचा प्रयत्न करेल. पण कुसंगती असली तर बुद्धिभेद होतो. कर्ण, दुर्योधन, दुःशासन, धृतराष्ट्र सर्वांना एकमेकांचा कुसंग असल्यामुळे श्रीकृष्ण भगवंताला ओळखू शकले नाही. तिसऱ्या चरणात कामविकाराला रतिनायिकेचा पती म्हटले आहे. कामविकार चांगल्या चांगल्या माणसांना साधनेपासून दूर नेतो. परस्त्री अभिलाषापायी रावण, कर्ण, दुर्योधन यांचा सत्यानाश झाला. श्लोकाच्या शेवटी समर्थ मनातीत व्हायला सांगतात. मनातीत होणे म्हणजे मनाचा वापर थांबवणे, संकल्प विकल्प संपणे, मनाचा हवे नकोपणा नाहीसे होणे, निर्विचार होणे, निर्वासन होणे. कर्म करण्यासाठी मनाचा वापर करावा म्हणजे आवश्यक ते चिंतन करावे. कर्म झाल्यावर परिणामाची काळजी करीत बसू नये. मग मन शांत होऊन नामस्मरणात आणि ध्यानात रंगून गेलेले मन निर्विकार होते. हीच मनाची निर्विचार अवस्था म्हणजे मनातीत होणे. जय जय रघुवीर समर्थ.